कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही दिवसांपूर्वीच जो शक्ती कायदा आहे ज्याचा ड्राफ्ट आपण केंद्र शासनाकडे सबमिट केलेला होता, त्यामध्ये केंद्राच्या काही कायद्यांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, काही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि म्हणून शक्ती कायदा सुद्धा नव्याने आणखीन तो प्रस्ताव पुन्हा एकदा फेरसादर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काय बाबी आणखीन समाविष्ट करण्याच्या गरज आहेत या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे। आणि माझी खात्री आहे की शक्ती कायदा ज्या वेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत, अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातं। नक्कीच मला असं वाटतं की काल सुद्धा ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये या संदर्भातली विशेष चर्चा ही सभागृहाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष महोदय असतील किंवा वरती विधान परिषदेचे सभापती महोदय असतील यांनी घडवून आणली, त्यावेळेला सुद्धा आम्ही अधिकाधिक आवाहन केलं की महिला आमदार ज्या आहेत त्या महिला दिनाच्या निमित्ताने चर्चेमध्ये सहभागी होतीलच, पण जे पुरुष आमदार आहेत यांनी सुद्धा अधिकाधिक चर्चेमध्ये सहभागी होऊन काय बाबी आहेत ज्या आपण महिलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून करू शकतो यामध्ये सहभागी व्हावं। मला असं वाटतं की महिला व बालविकास विभाग असेल, गृह विभाग असेल किंवा ग्रामविकास विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, संयुक्त विद्यमानाने महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम हे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये हाती घेणार आहोत आणि ज्याचा उल्लेख त्या निमित्ताने होत आलेला आहे की ही जी मानसिकता आहे साधारणपणे पुरुषांमध्ये किंवा लहान वयापासून मुलांमध्ये ही बदलण्याच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम राबवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे आणि ते काम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत। काल